नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण आहोत ठाणे शहरामध्ये. ठाणे शहरातील चंदनवाडी शिवसेना शाखा ह्याच्या वतीनं आमचे जे दिव्यांग विकलांग बांधव आहेत, त्याचबरोबर आमचे मुकबधीर अंध व्यक्ती आहेत, यांचं नोंदणी प्रमाणपत्र आपणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे सर्व आपणाला हे पदाधिकारी बघायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची 80% समाजसेवा आणि 20% राजकारण यावरती हे संपूर्ण राजकारणी मंडळी काम करते. खऱ्या अर्थानं समाजाच्या विशिष्ट घटकापर्यंत आपण समाजाचे देण्याच्या भावनेतनं ही मंडळी काम करते आणि त्या अनुषंगानं दिव्यांग बांधवांचे प्रश्न असतील, आमच्या अनेक जे विकलांग बांधवांचे प्रश्न असतील, त्याचबरोबर अंध बांधवांचे प्रश्न, ह्या प्रश्नासाठी सातत्यानं काम करणारे हे आमचे सर्व या ठिकाणी आपल्याला जी माणसं बघायला मिळते. स्वर्गीय धर्मवीर आनंद दुगे यांनी सुरू केलेला हा प्रवास आहे, तो अनेक वर्षाची जरी कालखंड लोटली तर मात्र तो प्रवास आजही खऱ्या अर्थाने ह्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जिवंत ठेवलेला बघायला मिळतोय. आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे एक दिव्यांग बांधव जोडलेला आहे. बंधू, काय वाटतंय, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगे यांनी सुरू केलेली ही सेवा, दिगे साहेब काळाच्या पडद्याआड जाऊन अनेक वर्ष जरी लोटले तरी मात्र त्यांच्या आठवणी चिरंतन आणि निरंतर मात्र या कार्यकर्त्यांच्या रूपाने बघायला मिळतात. काय आठवणी? दिगे साहेबांचे आशीर्वाद, आमच्या प्रदीप साहेबांचे, यांनी आमच्या दिव्यांगांसाठी जे दिव्यांगांसाठी सर्टिफिकेट बनत नसे कोणत्याही असून द्या, ते त्यांनी चालू केल्या. दिगे साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे. खऱ्या अर्थानं दिगे साहेबांचे विचार आणि दिगे साहेबांचे आचार नेहमी ज्यांच्या स्मरणात आहेत. माझ्यावर आमचे सहकारी मित्र जोडलेत. बंधू, दिगे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आपण मात्र अखंडितपणे महाराष्ट्रामध्ये आटातटी आणि तटागटीचं राजकारण सुरू आहे, पण आपण समाजाचे देण्याच्या भावनेतनं आपण काम करताय. काय आनंद होतो? बघा, आम्हाला शिवसेनेने एक मंत्र दिलाय की 80% समाजकारण आणखी 20% राजकारण. आम्ही थोडंसं बाजूला ठेवतो. समाजकारणामध्ये दिगे साहेबांनी आम्हाला समाजकारण कसं करावे, लोकांसाठी कसं कामं करावे. आज तुम्हाला सांगतो, दिव्यांगासाठी कोणी असं पुढे येऊन काम करत नाही. आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे दिव्यांगांचे काही अडचणी असतात, त्यांना सिव्हिलचं सर्टिफिकेट लागतं, ज्या काय शासकीय फॅसिलिटी असतात त्या मिळण्यासाठी, तर त्यांना खूप ओढाताण करायला लागते. आणि त्यांना तर करावी लागते, परंतु त्याच्याबरोबर त्यांच्या पालकांना पण तिथे ओढाताण करायला लागते. आणि हा आठवड्याचा एक दिवस बुधवार हा सिव्हिलमध्ये दिव्यांगांसाठी हा दिलेला असतो, तर तिथे खूप गर्दी असते आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातली लोक त्या सिव्हिलमध्ये जात असतात आणि लोकांचे खरोखरच हाल होतात. तर 22-23 वर्षापूर्वी दिगे साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आली, तर मी त्यावेळेला विभाग प्रमुख होतो. तर मी साहेबांना एकदा असंच विषय निघाला, तर साहेबांनी मी म्हणालो की साहेब, मला असंच वाटतं की आपण अपंगांसाठी काहीतरी करावं. तर साहेबांच्या ते डोक्यात कल्पना होती आणि खरोखरच त्यावेळेला मी 23-24 वर्षापूर्वी आपल्या ठाण्यामध्ये मराठा मंडळामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला. आणि किती लोकांनी याचा लाभ? आता तर सकाळपासून तुम्हाला सांगतो, जवळजवळ 100-150 लोक येऊन गेले. काही लोकांना आम्ही ऑन द स्पॉट इथे सिव्हिलचे सर्टिफिकेट दिलेले आहेत. खरंच ते एवढे आनंदी झाले, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून असं वाटलं की आपलं सगळं एक खरोखरच मनाला समाधान वाटलं. राजकारण हे राजकारण आहे, परंतु ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो, एक मनाला कुठेतरी आपल्या काळजामध्ये एक सुख वाटतं, समाधान वाटतं. या शिवसेना चंदनवाडी शाखेने असे अनेक उपक्रम केलेले आहेत की जे समाजासाठी आहेत. कळलं की नाही? तुम्हाला सांगतो, आमच्या या शाखेमध्ये इच्छुक उमेदवारापैकी कमी असतील, पण अशा समाजसेवेसाठी जर उभा राहणारे आम्ही सगळे एकत्र उभे राहतो. हे एक वैशिष्ट्य या चंदनवाडी शाखेचं. आणि या आज सकाळपासून ही जी अपंगांची ही आहे, आज तुम्हाला सांगतो, आम्ही त्यांची सगळी इथे व्यवस्था पण केलेली की जेणेकरून त्यांना कसला त्रास होऊ नये. त्यांना चहा, नाश्ता आणि त्यांचं काय असेल ते, की जेणेकरून त्यांना कुठे धावपळ करू नये. मग एवढी व्यवस्थित सोय ह्या शिवसेना चंदनवाडी शाखेमध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये विभाग प्रमुख जीवाजी कदम आहे, या शिवसेना शाखेचा शाखा प्रमुख तानाजी कदम आहे, आणि इतर जे आमचे कार्यकर्ते आहेत, राम काळे आहेत, आणखीन इतर शिवसैनिक आहेत, जे काल रात्रीपासून मला वाटतं मेहनत तयारीला लागलेले आहेत. आणि खरोखरच हे कौतुकास्पद आहे. लोक बाकी तुम्हाला सांगतो, आज पूर्ण ठाणे शहरामध्ये
इलेक्शन कोण जिंकणार आणि कोण हारणार आणि तिकीट कोणाला मिळणार याची चर्चा आहे. परंतु आमच्या चंदनवाडी शाखेमध्ये या दिव्यांगाचं काम आम्ही करतोय आणि त्यात आम्हाला आनंद आहे. हेच वेगळेपण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. समाजसेवेचं सोंग घेऊन गोरगरिबांचा प्रश्न लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण. पण स्वर्गीय धर्मवीर आनंदी यांच्या तालमीत तयार झालेली माणसं केवळ 80% समाजसेवा आणि फक्त 20% राजकारण या भावनेत आहे. माझ्यावर ताई जोडलेले आहे. ताई दिव्यांग बांधव आहेत, त्यांचे अनेक प्रश्न ऐकणार असतात. आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधवांनी अनेक या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, प्रमाणपत्र वाटलेलं आहे, अनेक जे प्रमाणपत्र नोंदणी केलेली आहे. काय आनंद होतो? खरोखर आपली चंदनवाडी शाखा नेहमीच असे स्तुत्य उपक्रम करत असते. आपले उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, आपले जीवाजी कदम शाखा प्रमुख, तसेच आपले गवारे साहेब, सगळे इतर शिवसैनिक नेहमीच अशा कामांसाठी झटत असतात आणि असे कार्यक्रम नेहमीच हातात घेत असतात. आणि आज बाळासाहेबांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दिघे साहेबांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता जे दिव्यांगाचे आपण बघतो ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचे काय हाल होतात आणि आता इथे त्यांना आरामात बसून ते एका जागी बसून प्रत्येकाला नंबर वाईज घेऊन अगदी शिस्तपणे त्यांना सर्टिफिकेट देण्यात येत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खरोखर या शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. आणि आपल्या या समाजकार्याला सगळ्या चंदनवाडी शाखेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थानं समाजसेवा करत असताना मात्र आपण समाजाची कुठेतरी देणं लागतो या भावनेतनं काम करणारे अनेक आमचे सगळे मित्र बंधू, अनेक या ठिकाणी विकलांग बांधव आमचे आलेले आहेत, अंध बांधव आलेले आहेत. खऱ्या अर्थाने ह्या सगळ्यांचं उद्बोध करणं, ह्या सगळ्यांची देखभाल करणं, त्यांना जाग्यावरती ह्या सगळ्या सुविधा मिळण्या पाहिजे यासाठी काम करताय. काय आनंद होतो? खरं तर चंदनवाडी शाखा म्हणजे कार्यक्रमांची रेलचल. सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आमच्याकडे असतात. सांस्कृतिक असो, आरोग्य असो, आरोग्य शिबिर असो, अगदी लहान मुलांचे कार्यक्रम असो. पूर्वी आमचा सगळ्यात मोठा कार्यक्रम हा असायचा का गरीब गरजू विद्यार्थ्यांना, शिंदे साहेब होते, जीवाजी कदम साहेब होते, आम्ही होते, मोरे साहेब होते, गरजू गरीब विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी वह्या वाटपाचा कार्यक्रम करायचो. तेव्हापासून ही जी परंपरा आहे चंदनवाडी शाखेची ती चालू आहे. आता ह्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आदरणीय नेते विचारे साहेब, आदरणीय केदार दिघे साहेब जिल्हा प्रमुख, आदरणीय उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे साहेब आणि चंदनवाडी शाखा यांच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही करतो. आपल्याला कल्पना आहे की आरोग्य सेवा ही सगळ्यात मोठी समाजसेवा आहे, परंतु त्यापेक्षा अपंगांची सेवा ही सगळ्यात मोठी ईश्वर सेवा आहे. आपल्याला कल्पना आहे की ह्या सर्टिफिकेटसाठी मग ती 30% असो, 40% असो, 50% असो, याच्यासाठी सिव्हिलला आपल्याला फेऱ्या माराव्या लागतात. आठवड्यातनं फक्त त्यांचा एकच वार असतो. परंतु मी म्हणेल की डॉक्टर आपल्या दारी, आम्ही असं केलं की निश्चितच आमच्या शाखेच्या दारी डॉक्टर आलेत अपंगांना सर्टिफिकेट देण्यासाठी. मी मनपूर्वक आमच्या शाखेच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीने त्या सिव्हिलच्या डॉक्टर यांचं सर्व आभार मानतो, त्यांना आम्ही धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केले त्यात तुम्ही पत्रकार लोक आहेत, आमच्या विभागातील लोक आहेत आणि मुख्यत्व आमचे अपंग बांधव आहेत, यांच्या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं समाज सेवा करत असताना आपण सामाजिक बांधिलकी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे माझ्यावर दादा बंधू जोडलेले आहेत. बंधू, काय आनंद होतोय? अनेक वर्षांची या ठिकाणी जी सेवा आहे ती सुरू आहे. अति चांगली सेवा आहे साहेब. राजकारणाचे पलीकडे ही सेवा आहे, राजकारणाला धरून नाहीये. माणसाची सेवा कशी करायची हे इथे तुम्हाला दिसतो. लोकांना म्हणजे इथे आधार देण्यासाठी हे काम चालू आहे आणि म्हणून निराधारांचा आधार म्हणलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चंदनवाडी शिवसेना शाखेमधले आपण दृश्य बघतोय. सामाजिक विविध क्षेत्राशी त्यांचं नातं जोडलेलं आहे. आपण समाजाच्या देण्याहोत्या विशिष्ट घटकापर्यंत काम करणाऱ्या सर्व या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं आम्ही पत्रकारितेच्या नात्यानं आम्हाला एक वेगळं समाधान होतंय. एकीकडे महाराष्ट्रामध्ये आटातटी आणि तटाकटीचं राजकारण सुरू आहे, द्वेषाचं राजकारण सुरू आहे, पण मात्र दिव्यांग अपंग बांधवांच्या मनातले प्रश्न जाणून त्यांना सुविधा पोचावं यासाठी काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नवकेसरीचा सलाम. कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील,
ठाणे चंदनवाडी शिवसेना शाखा.